आणि काय तो जस्ट आम्ही समुद्र, काय ती झाडी, काय काय तो त्या नजारा, लाटा, काय त्या पोळी. गुगल करून बघ. अतिशय मूर्ख मुलगा आहे. भारत माता की जय. तर आज आम्ही इथं आलेलो आहे बोटिंगसाठी आणि हो सांग रात्रीचा. खूपच मस्त अनुभव, कारण की विष्णू माझ्या शेजारी झोपलेला होता आणि विष्णूचं मी तो चलिए शुरू करते हैं. Here is day 2. We are up. सकाळचे वाजलेले 5. आमच्या कॅप्टनने आम्हाला दिलेला आहे वेकअप कॉल आणि त्यानंतर आम्ही उठलेलो बघू शकता तुम्ही, प्रसाद आणि विष्णूने आंघोळ नाही केलेली, तरी प्रसादने आणि मी फक्त आम्ही दोघांनी आंघोळ केलेली आहे अतिशय छानपणे. शॅम्पू लावून डेटॉल साबणाने आंघोळ केलेली आहे आणि आम्ही आमच्या दुसऱ्या दिवसासाठी सुरू झाली. दुसऱ्या दिवसासाठी पहिलं सर्वप्रथम आम्ही देवबाग बीचला बोटिंगसाठी जाणार आहे. त्या ठिकाणी सुनामी आयलंड वगैरे हे 4-5 पॉईंट आहे, तर ते सगळं बोटीद्वारे आम्ही पाहणार आहे. आणि त्यानंतर आम्ही परत येथे याच हॉटेलला नाश्ता करण्यासाठी येणार आहे 9:15 नंतर चेक इन करून बाहेर जाणार आहे. तर सकाळी सकाळी आपले पोरं उठलेले आहे एकदम. सर बघा बाथरूममधून जोश दाखवत आहे. खूपच आपले पोरं एकदम पेटून उठलेले आहे. सकाळ सकाळ आपण भयानक अशी भूताची गाणी सर्वप्रथम हनुमान चालीसा, त्याच्यानंतर भूताची गाणी लावलेली आहे. त्याच्यामुळे काय असेल ते असेल. थांबला विष्णू सकाळचा वेकअप कॉल झालेला आहे. तो बॅग आवरत आहे. तुझं काय म्हणणं आहे? आम्ही आता जाणार आहे बोटिंग करायला. 3 व्ह्यू पॉईंट आहे. एक आहे देवबाग बीच, दुसरा आहे सुनामी आयलंड आणि तिसरा आहे खूप सारे पॉईंट मध्ये क्रोकोडाईल पॉईंट वगैरे ते 3 व्ह्यू पॉईंट करायचे आणि 9 पर्यंत वापस यायचे नाश्ता करण्यासाठी. येस प्रसाद सकाळ सकाळ आपण उठलेलो रात्रीची तुझी झोप कशी होती? एकंदरीत हो सांग रात्रीचा. खूपच मस्त अनुभव, कारण की विष्णू माझ्या शेजारी झोपलेला होता आणि विष्णूचं मी नोटी हो रहा. फार म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही ब्लॉग मध्ये अशी मी गोष्ट केली आहे सोबत. आणि त्यानंतर मला खूपच चांगलं वाटलं, रिलॅक्स वाटलं, सगळा स्ट्रेस माझा रिलीज झाला. आणि आज आम्ही चाललेलो आहोत कुठेतरी चाललो आहे मित्रांसोबत. आणि ठीक आहे थोडंसं बोलू शकतो. येस ऑलराइट लेट्स गो. बघू शकता हॅलो आपले चॅनल, मित्र वेलकम टू माय गाईड्स. हॅलो. विशाल भाऊ एंडफिरे यांच्या अथक परिश्रमानंतर सकाळी 5 वाजता सगळे उठलेले आहे. विशाल भाऊ आणि आमचे दुसरे एंडफिरे सुयोग भाऊ यांनी सकाळी सकाळी 5 वाजता सगळ्यांच्या दरवाजा ठोकलेले आहे. तरी आम्ही उठलेलो. चला आता बोटिंग पॉइंटला आलेलो आहे देवबाग बीचवर. आपल्यासोबत विष्णू आहे आणि काय तो जस्ट आम्ही समुद्र, काय ती झाडी, काय काय तो त्या नजारा, लाटा, काय त्या पोळी त्या बोटी. आणि जस्ट आम्ही आता उतरलेलो आहोत आणि आमची बोट तयार आहे. बोटिंगसाठी जातोय. सकाळचा थोडासा अंदाज आहे, बघू आम्हाला पॉइंट्स दिसत आहे का नाही. तरी पूर्णपणे पॉइंट्स पाहण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी स्टेट येऊन आता सकाळचे 6 वाजलेले आहे. देवबाग बीचवर आम्ही आणि आमची गँग तयार आहोत बोटिंगसाठी. भारत माता की जय. तर आज आम्ही इथं आलेलो आहे बोटिंगसाठी आणि या बोटिंग मध्ये खूप सारे पॉईंट आम्ही कव्हर करणार आहेत. माझ्यासोबत आहे कुणाल आणि त्याच्यासोबत आहे सारंग. तर खूप मजा येणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि व्ह्यू तर तुम्ही पाहू शकता. व्ह्यू तर तुम्ही मागे पाहू शकता, एकदम मस्त व्ह्यू आहे. कुणाल तुला काय बोलणं आहे? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण बोटीमध्ये विराजमान झालेलो आहोत. तरी आपण आणि आपले सवंगडी आपले हर्षवर्धन भाऊ, विष्णू भाऊ, वैभव भाऊ, कुणाल भाऊ आपण सगळे मिळून चाललेलो आहोत बोटिंगसाठी आणि मस्त 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 चाललेलो आहोत. या ठिकाणी बघू शकता आमची बोटिंग राईड मस्तपणे चाललेली आहे. थोडासा फोटोशूट चालू आहे. आम्ही जस्ट आता मँग्रोव्ह फॉरेस्ट बघितलंय, इथे खेकडे राहतात. त्याचा व्हिडिओ मी टाकून देईल एडिट्समध्ये. तर वैभव तुला कसं वाटतंय सफर हा? मस्त वाटतंय. अच्छा. सकाळी आम्ही बोटिंगला आलोय. थंडी आहे, गार हवा चालली आहे. तरी पण खूप छान वाटतंय पाण्याचे मित्रांनो. शिंतोडे पण लागतात. मस्त वाटतंय, मस्त एक नंबर एक नंबर. बघू शकता आपण या ठिकाणी नदी आणि समुद्र यांच्या संगमावर आलेलो आहोत. तरी आपण व्हिडिओ वगैरे काढण्याचा प्रयत्न करूया. संगम आहे तिथे. तर आपले ट्रिप गाईड विशाल भाऊ एंडफिरे त्या समोरच्या बोटीत आहेत.
मित्रांनो पाहू शकता मस्त अशा एकदम मनमोहक बोट राईड नंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. आता आम्ही तारकर्ली बीचवर परत जात आहोत. थोडा टाइमपास करून मग ब्रेकफास्ट करून मग चेकआउट करणार आहोत. तर ही बोटीच्या प्रवासाबद्दल आपण मित्रांकडून ऐकून घेऊया कोणाला कसा वाटला. हॅलो मित्रांनो, सर आम्ही सकाळ सकाळी बोट राईड केली आणि सोबतच आम्ही बोटमधून सनराईज पाहिला. एक नंबर होता. आमच्या सोबत हिंडफिरे आहेत एक सुयोग दादाचं म्हणणं ऐकूया. कसं वाटलं सुयोग दादा बोट? खूप छान वाटलं. तुम्हाला सांग कसं वाटलं? बोटीचा प्रवास एकदम मनमोहक होता. सनराईज पाहायला भेटला आम्हाला नशिबाने. खूपच छान वाटलं. मस्त असे बगळे पक्षी उडत होते तिथं. एक मगर बघितली. मगर क्रोकोडाईल पॉइंट बघितला आम्ही. क्रोकोडाईल पॉइंटचा व्हिडिओ मी टाकून देतो. चला. प्रसाद काही बोलू इच्छितो तू? हो, बोट राईड बोलू इच्छित होती. मला खूपच भारी वाटलं बोटमध्ये प्रवास करून. खूप सारे फोटोज वगैरे काढले. व्ह्यूज एकदम मस्त होता आणि खूप चांगला एक्सपिरियन्स. A few inches later. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आम्ही आमच्या रिसॉर्टला परत आलेलो. तरी आम्ही या ठिकाणी तारकर्ली बीचवर जात आहोत. एक पाऊण तास आहे आमच्याकडे, तर पाऊण तास तारकर्ली बीचवर टाइमपास करणार आहोत आणि त्यानंतर नाश्ता आणि चेकआउट करणार आहोत. तर पाहू शकता आपल्यासोबत विष्णू आहे. आम्ही वी आर हेडिंग टुवर्ड्स तारकर्ली बीच फॉर फोटोशूट. स्टे ट्यून. तुम्ही बघू शकता आपल्या मागे मस्त असं बीच आहे तारकर्ली बीच. एकदम छान सुंदर असं तारकर्ली बीच आहे. आय थिंक या बीचवर फक्त मच्छीमारी चालते, त्याच्यामुळे हा बीच एकदम अनटच आहे आणि खूप सुंदर आहे. कचरा वगैरे नाही. थोडेफार पर्यटक आहेत, तेही देखील कचरा वगैरे करत नाही. एकदम सिविक सेन्स जरा या बीचवर आल्यावर जागा होते लोकांची. A few moments later. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही तारकर्ली बीचवरून निघालेलो आहे आणि आता आम्ही नाश्ता करणार आहोत. मस्त फोटोशूट केला आहे आम्ही. एकदम मस्त मस्त फोटो आलेले बीचवर. एकदम सॅक्सी फोटो आलेले आणि आम्ही आता जात आहोत नाश्ता करण्याच्या दिशेने. मस्त मिसळचं नियोजन आहे सकाळ सकाळी. एकदम झणझणीत मालवणी मिसळ, मालवणी कसा, आणि तो खाऊन आम्ही चेकआउट करून आमच्या पुढच्या प्रवासाला निघत आहोत. धन्यवाद. A few minutes later. आपल्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपण बघू शकता आता जस्ट आम्ही झणझणीत अशी मिसळ खाल्लेली आहे. वाटाण्याची मिसळ. वाटाण्याची मिसळ विदाउट मटकी. चार पाव खाऊन मिसळ खाऊन अतिशय टेस्टी अशी हे वैभव बारीक समाधानाने निघालोय आता. तशी ठेवली ताटामध्ये. आम्ही मुद्दाम मागे राहिलेलो आहे कारण की आमच्या बसमध्ये एक प्रथा आहे की जे लेट येणार त्यांच्यासाठी सगळे टाळ्या वाजवणार आहे. आम्हाला वाटतं आमच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि आम्ही काहीतरी कमबॅक द्यावं. क्या बात है सर, क्या बात है सर. आम्ही आज लेट जाणार आहे आणि सगळ्या शेवटी जाऊन One eternity later. सिरियस घटना झालेली आमच्यासोबत. हे प्रभू. आमचे वर्गमित्र, ग्रुप मित्र, ट्रीम मित्र, परम मित्र विष्णुभाऊ शिंदे यांचा मोबाईल हॉटेलवरच राहिलेला आहे. जाऊ दे ना, त्या मोबाईल मध्ये काय होतं का भाई? तरी त्या मोबाईलचा डिस्प्ले पण गेला होता. झाटू वगैरे म्हणतो. जाऊ दे ना, त्या मोबाईल मध्ये आहेच काय? तरी आमचे गाईड पाहू शकता तुम्ही. अतोनात प्रयत्न करताय मोबाईल घेण्याचा. मोबाईल ओ माय गॉड, मोबाईल गेला. तरी आपण आता पुढे चाललेलं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाहिला. सिंधुदुर्ग किल्ला तरी बघूया सिंधुदुर्ग कसा आहे. या ठिकाणी शाळेच्या ट्रिपसाठी पण लोक आलेले आहेत भरपूर. सर्वांचे काही फायदे आहेत. काही फक्त लांबच काम काही नको. तर इथे येऊन जर तुम्ही पॅकेज घेतलेला असेल तर तुम्हाला डायरेक्ट एंट्री, नो तिकीट सर्व्हिस, हे तिकीट सगळं आधीच देऊन टाकतात. डायरेक्ट एंट्री मिळून झालेला आहे, थांबायची वगैरे गरज नाही. मोस्टली यायचं असेल तर पॅकेज घेऊनच या, नाही तर हाल पैशाचा आपल्या वेळ वेळेचा पुढे हाल वेगळेच होतील. असं काय तुम्ही आला तर एखादं पॅकेज थ्रूच या, म्हणजे तुमचे डेट्स होणार नाही आणि एन्जॉय सगळं फुल करू. बघूया तुम्हाला मी मध्ये सिनिक व्ह्यू दाखवत राहतो आणि डायरेक्ट भेटूया आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आता हा जो गेट आहे तो दरवाजा सांगायला लागला दरवाजा बांधलेला आहे. कधी पण शत्रूचा माझ्या तोफेचा हल्ला केला तर तोफेचा गोळा सरळ येऊन दरवाजावरती बसून येऊन दरवाजा समोरच्या साईडला एक दगडी बुरुजाचं बांधकाम केलेलं आहे. आणि जर शत्रूचा हत्तीचा त्या ठिकाणी शाळेच्या खूप सहली आलेल्या आहेत. तर या ठिकाणी गाईड्स आपल्याला मिळत आहेत. तर आपण गाईड ट्रेन करू शकतो. तरी किल्ल्याचे दृश्य ब्लॉग मध्ये टाकत चालतो पुढे.
वेलकम बॅक. आम्ही सिंधुदुर्ग पूर्णपणे पाहिलेलं आहे. सिंधुदुर्ग पाहिल्यानंतर परत ठिकाणावर जाण्यासाठी बोटच्या लाईनीत आम्ही या ठिकाणी उभे आहोत. तरी तुम्ही बघू शकता आपल्यासोबत विष्णू महाग आहे, प्रसाद आणि हर्षवर्धन आहे आपल्यासोबत. तरी सिंधुदुर्ग कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया सांगा मला थोडक्यात. मी पहिल्यांदा सिंधुदुर्ग पाहिला आज, खूप छान वाटलं. एकदम उत्तम प्रकारे गाईडने सुद्धा माहिती दिली, छान वाटलं. प्रसाद तुला काय वाटलं सिंधुदुर्ग? खूप मस्त किल्ला आहे, निसर्गाच्या म्हणजे समुद्रात एकदम किल्ला आहे. आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे किल्ल्याच्या खाली एक भुयारी मार्ग पण आहे, ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा किल्ला आहे. दादा तुम्ही सिंधुदुर्ग पाहिला, तुमचं कसं वाटलं प्रतिक्रिया सांगा. छान किल्ला होता. थोडं येण्या जाण्याची व्यवस्था बरोबर नाही, पण तरी अत्यंत आनंद झाला. खूपच छान असा किल्ला आहे. दादाला आनंद झालेला आहे किल्ला बघून. या ठिकाणी आपण बोटी आहेत, बोटी बघू शकता. बोटचा नंबर VNG वगैरे IV काहीतरी आहे. VNGचं काय फुल फॉर्म आणि जसं CNG असतं ना, CNG म्हणजे कंप्रेस नॅचरल गॅस. CNG म्हणजे पाण्यावर चालणाऱ्या गाड्या असतात. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. अरे खरं बघू शकता तुम्ही. गुगल करून पहा. प्रसाद म्हणतोय खोटं वाटत CNG असेल जसं पाण्यावर चालतंय, रोडवर चालतं तसं VNG पाण्यात चालते. काही पण बोलतो, तुला काय वाटतंय? खोटं वाटत असेल ना, तर गुगल करून बघ. अतिशय मूर्ख मुलगा आहे. 100% खोटं असणार आहे काय. CNG म्हणजे रोडवर, VNG म्हणजे पाण्यात. कुछ भी कुछ भी कुछ भी कुछ भी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त अशा सुंदर बोट सफारी नंतर आपण सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर परतलेलो आहोत. तरी आपल्यासोबत प्रसाद आहे आणि आपण आता जेवणात आनंद घेण्यासाठी जातो. हॉटेल फक्त 650 मीटर दूर असल्यामुळे आपण पायी जाण्याचं ठरवलंय. कारण की गाडी जर आपण बस जर नेली तर बस ट्रॅफिकमध्ये फसण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे विशालला जो आमचा ट्रॅव्हल गाईड आहे त्याने सांगितलं की आपण पायी जाऊया, पायी परत येऊया. कारण की 650 मीटर ही पुष्कळ अंतर नाही. ओके, तर आपण पायी जाऊन आपल्या मस्त लंचचा आस्वाद घेऊया. थँक्यू. A few moments later. गाईज वी आर बॅक. तर आम्ही या ठिकाणी एका रेस्टॉरंटला दुपारच्या लंचसाठी आलो आहे, हॉटेल मंदाकिनी. इथेच आहे मालवणमध्ये. तरी इथे खूप अशी प्रचंड गर्दी आहे. जोपर्यंत 1 ते 1.5 तासाची वेटिंग आहे. जसं आम्हाला वाटलं होतं तसंच या ठिकाणी झालं. आम्हाला वाटलं होतं की दुपारच्या जेवणात काहीतरी गर्दी गोंधळ होईल. जसं आमचं वॉटर स्पोर्ट्ससाठी गर्दी गोंधळ झाला होता, खूप जास्त गर्दी होती. तसंच इथे पण जेवणासाठीचा विषय झालेला आहे. तरी बघू शकता तुम्ही, आपले मित्र असे डायरेक्ट जमिनीवर बसते, आपले गावरान पोरं डायरेक्ट जमिनीवर बसते. विष्णू आणि प्रसाद यांचा कपल बघा, कपल बघू शकता तुम्ही इथं बसलेलं आहे. तरी आपण हर्षवर्धनला विचारूया प्रतिक्रिया सॉरी, की हे गर्दी पाहून तुला काय वाटते हर्षवर्धन? आतापर्यंत सर्व ठीक होतं, पण खूप गर्दी झालेली आहे. वर बसायला जागाच नाही. तर बाकीचे पण सर्व पायऱ्यांवरती बसले, खूप गरम होते. त्यामुळे आम्हाला जिथं जागा भेटेल तिथं आम्ही बसलेलो आहे, कारण पाय पण खूप दुखत. तर एकच एवढा पॉईंट आहे की जो आमच्या ट्रिपचा चांगला नाही झालेला. ठीक आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या नसतात, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नसतात. कुठे ना कुठे ॲडजस्टमेंट करावं लागते, आहे की नाही विष्णू? काय म्हणणं आहे वैभव आपलं? करावंच लागते. हे त्यांचं म्हणणं आहे, ॲडजस्टमेंट करावं लागते. माझं जे म्हणणं आहे तेच म्हणणं सांगू राहिले ते. काही नवीन म्हणणं म्हणा नाही ते. तरी आता हे दोघं आपले मित्र पायऱ्यावर बसलेले, यांना विचारूया की काय वाटते कसं. विष्णू, खूप भूक लागलेली आहे, थोडं थकलेलं आहे आणि खूप किल्ला असं करून आलो आहे. नियोजनाचा गोंधळ झालेला आहे. आमच्या आधी एक ग्रुप आलेला आहे, त्यांचे खूप जण आहेत, तर जागा भेटत नाही, तर आम्हाला वेटिंग करावं लागणार आहे 1-1.5 तास. तरी गोष्ट चांगली झाली. या ठिकाणी एक छोटंसं रेस्टॉरंट आहे, तिथे आम्हाला एक मशीन, नेसकॅफे मशीनचा इलायची चहा भेटलेला होता. खूपच छान असा होता. आमच्या प्रसाद भावने तो फेकून दिला मशीनचा असल्यामुळे, पण आम्हाला तो चांगला लागला. ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय. जेवण तर आपण करणारच इथे, नाही तर दुसरीकडे. जास्त वेळ लागत असला तर आपण दुसरीकडे जाण्याचा पण निश्चय करू शकतो. बघूया. One eternity later. वेलकम बॅक. सुंदर असा मालवणी लंच करून आम्ही रॉक गार्डनकडे आलेलो आहोत. आमच्या ट्रॅव्हल गाईड विशाल दादाने छान असा मालवणी लंच अरेंज केला होता आमच्यासाठी. छान असा मालवणी लंच. त्याच्यानंतर आम्हाला एक उकडीचा मोदक सरप्राईज म्हणून दिलेला त्यांनी लेट झाल्यामुळे. एकंदरीत जेवण खूप छान होतं. जेवणात उत्कृष्ट दर्जासारखी चव होती जेवणात. तरी आपण रॉक गार्डनकडे आलेलो आहोत. या ठिकाणी वॉशरूमची सोय बघतोय. वॉशरूम किंवा रॉक गार्डनची एंट्री कुठे आहे काय ते बघतोय आम्ही. नंतर आम्ही रील शूटचा प्लॅन करतोय, तर स्टे ट्यून, सांगूया. रॉक गार्डनचे कुत्रे बघू शकतात. रॉक गार्डनचे कुत्रे असे बसलेले आहे. अरे हे तर आपले कुत्रे आहे.
A few inches later. नमस्कार मित्रांनो, खूप वेळ झालेला आहे. आपली मालवण ट्रिप एंड पर्यंत आलेली आहे. लास्ट टाइम आपण कव्हर केलं त्यावेळेस आपण रॉक गार्डन मध्ये होतो. रॉक गार्डनचे सिनरीज मी टाकलेले आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर रॉक गार्डन नंतर निघाल्यानंतर आम्ही इकडे झालो. हो, डायरेक्टली इथे हॉटेलवर जेवायला थांबलो होतो. तुम्ही बघू शकता एक आनंदी हॉटेल आहे, हॉटेल आनंदी, मालवण पुणे हायवेवर. तर खूप छान अशी टेस्ट होती. छानपणे झालेलं आहे सगळं. जेवण वगैरे झालं. नंतर थोडा वेळ रॉक गार्डनवर निघाल्यावर आम्ही शॉपिंगसाठी थांबलो होतो. त्या ठिकाणी फेमस अशा मालवणी वस्तू आम्ही खरेदी केल्या. काजू वगैरे, बर्फी, फणसाचे चिप्स वगैरे या सगळ्या वस्तू आम्ही खरेदी केल्या. ठीक आहे, आपला मालवण ब्लॉग या ठिकाणी प्रसाद भाऊसह आपण एंड करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद.